आई मला जसं म्हणाली होतीस ना माफी माग, तसंच तू अधीराला पण जाऊन सांगितलं होतंस का? अरे शांत राहा ना जरा, माझं डोकं दुखतंय, इथे माझी तब्येत बरी नाही आणि तू काय नको नको ते विचारते जाब. आई मला खरं खरं सांग. नाही सांगणार, मी काय बांधील नाहीये कोणाला काही जबाब द्यायची. ठीक आहे, मग मी आता अधीराकडे जाते आणि तिला विचारते. सांगितलं. आनंदी, आनंदी अगं, मी काय तिला असं म्हणाले नाहीये, पण ती मला म्हणाली ना घरी परत या, घरी परत या, म्हणून मग मी तिला म्हटलं की ठीक आहे, मग तू माझी माफी माग तर मी घरी परत येईन. तिने माफी तरी मागितली. तू काय केलीस? मी काय केले? चुगल्या केल्यास तू बाबांकडे, चुगल्या केल्या. पटकन फोन करून बोलून घेतलं त्याने, काय गरज होती का? माफी मागितली तिने, तिने सगळं मिटलं असतं. नववीचं तमाशा सगळ्यांच्या समोर मला मान खाली घालायला होता तुम्ही. पुसला होतेस तू नेहमी बाबांना. आई आता खरंच बास झालं. तू इथे आली आहेस तेव्हापासून मी ऐकून घेते तुझं. मी कुठलीही फूस वगैरे लावत नाहीये. उलट तुमच्यात जी भांडणं होतात ना ती सोडवायचं काम करते मी. माझं बोलून झालेलं नाहीये. पहिली गोष्ट, मी कुणालाही फूस लावत नसते. मी बाबांना इथे बोलवलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, बाबांची तब्येत इतकी नाजूक असताना सुद्धा तुझ्यामुळे त्यांना 2दा इथे यावं लागलंय आई. या सगळ्याचा ना त्यांना खूप त्रास होतो, मानसिकदृष्ट्या जास्त. आणि त्यांची तब्येत बरी नाहीये हे तुला खूप नीट माहिती आहे. तरी दरवेळी तू असं वागतेस? अगं ह्याच्यावरून तरी एकदा विचार कर, किती चुकतेस ह्याचा. मला तर कळतच नाहीये की तू का अशी वागायला लागलीयस. अधीराला माफी मागायची बळजबरी का केलीस? काय मिळवलंस त्यातून? तुला दिसत नाही का ती किती चांगली मुलगी आहे? हे रोहनवर प्रेम आहे ना, म्हणून तिचा हा राजमहाल सोडून ती आपल्या घरी आली आहे. तिच्या परीने ती पुरेपूर ऍडजस्टमेंट करते आई. आणि तू फक्त आणि फक्त तिला त्रास द्यायचा विचार करतेस. ती बिचारी मुलगी तिच्या परीने सगळं ऍडजस्टमेंट करते, तुला हवं तसं वागते. आई तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती ना तर कधीच इतकं सहन केलं नसतं तुझं वागणं. हा वा वा, म्हणजे तुला असं वाटतंय की मी तिचा जाच करतेय, तिचा छळ करतेय, असंच म्हणायचं ना तुला? हे खरंच मी म्हणायची गरज आहे आई. स्वतःच्या आत डोकावून पाहिलंस ना तर तुला कळेल. विचार एकदा स्वतःला. आणि मुळात ना तुला सुद्धा तडजोड ही थोडीशी करावी लागणारच आहे. अधीरा काय आपल्या घरात कुठलीही मुलगी सून म्हणून आली असती तरी तिचा आणि तुझं पटलं नसतंच. कारण मुळात दोन्हीकडून ऍडजस्टमेंट करून घ्याव्या लागतात. एक मुलगी आपल्या राहत्या घरात आपल्या सेटअपमध्ये जर का पुन्हा नव्याने एंटर करते ना तर नात्याची गणितं, नात्याची इक्वेशन्स बदलणारच आहेत. आणि अधीरा आल्या दिवसापासून तो प्रयत्न करतेय, पण तू तिला समजून घेशील तर शपथ ना. पण आता बास झालंय ना मनासारखं. आता अधीरा बरोबर घरी परत जायचं. नाही जाणार. तुला आज जावंच लागेल आई, कारण मी बाबांना आणि अधीराला असंच घरी परत जाऊ देणार नाहीये. घाबरू नको संजू, आज दुनिया इकडची तिकडे झाली ना तरी मी हिला घरी घेऊन जाणारच. या 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 दोघही बाप लेक माझ्यावर आग ओका.